G7 शिखर परिषदेतल्या अनेक फलदायी बैठकींनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पॅरिसमध्ये दाखल. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन यांच्यासोबत विवाटेक 2026 मध्ये होणार सहभागी. फ्रान्समध्ये आयोजित G7 शिखर परिषदेच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात द्विपक्षीय बैठक. महत्त्वाच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवरही विचारविनिमय. जागतिक अर्थव्यवस्थेसाठी होर्मुझ सामुद्रधुनी खुली असणं अत्यंत महत्त्वाचं. अमेरिका इराण करारात खलाशांच्या सुरक्षेची हमी असावी. पंतप्रधानांनी ट्रम्प यांच्यासमोर मांडली स्पष्ट भूमिका. पंतप्रधान नरेंद्र मोदी जोपर्यंत भारताचं नेतृत्व करतील तोपर्यंत भारत जागतिक मंचावर एक महत्त्वपूर्ण आणि प्रभावशाली भूमिका बजावत राहील. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून प्रशंसा. तंत्रज्ञान कितीही प्रगत असलं तरी मानवच त्याच्या केंद्रस्थानी राहिला पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी G7 शिखर परिषदेत केली भारताची भूमिका स्पष्ट. भारत ब्रिटन दरम्यान सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार येत्या 15 जुलैला अंमलात येणार. द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणुकीला मिळणार मोठी चालना. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेश्कियान यांच्या दरम्यान 14 कलमी सामंजस्य करारामुळे पश्चिम आशियातील तणाव निवळण्यास सुरुवात. राज्यात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदानाला सुरुवात. 6 जागांवर उमेदवारांची बिनविरोध निवड. शिवसेना उबाठा पक्षाची आज नवी दिल्लीत तातडीची बैठक. खासदारांना पक्षादेश जारी. बैठकीला उपस्थित न राहणाऱ्या खासदारांवर कारवाई करण्याचा इशारा. सामाजिक उत्तरदायित्व निधीच्या योग्य विनियोगासाठी स्टेट CSR कक्षाची निर्मिती करून स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी निधीचा विनियोग करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. ICC महिला T20 विश्वचषकातील अ गटाच्या सामन्यात भारताचा नेदरलँड्सवर 95 धावांनी विजय. स्मृती मंधाना ठरली सामनावीर. आणि लखनौ इथं झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचा अफगाणिस्तानवर 170 धावांनी विजय. शुभमन गिल आणि ईशान किशन यांची शतकी खेळी. नमस्कार. 11च्या बातमीपत्रात मी भक्ती सावंत बोरकर आपलं